जर विहार नसतील तर आपण जाणार कुठे? या विहाराच्या माध्यमामधून या येथील परिसरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. म्हणून आपल्याला धन्यवाद देण्यासाठी मी आलो. काही वर्षापूर्वी मी मला वाटतं सांगलीमध्ये कार्यक्रम असताना धामगावकर माझ्या बरोबर होते. मी रात्री 8:30-9 ला इथे आलो होतो. काहीतरी 2-3 वर्ष त्याला झाली असतील. मोठ्या संख्येने महिला इथे हजर होत्या त्यावेळेला देखील. बराचसा काळोख झाला होता इथे. तेव्हा मला देखील खंत वाटली की एवढे वर्ष होऊन आपण काही उभारू शकलो नाही. याच गावामध्ये राहणारे काही मंडळी मुंबईमध्ये आहेत. भीमरावजी जागा आम्हाला दिली, आमच्या संस्थेला दिली, तर आम्ही मोठ्या ह्याच्याने आम्ही इथे काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमाच्या नंतर ही पुस्तिका आणि हे पॉम्पलेट मी त्यांना देईन. कामगावकर त्यांना जाणतात अगदी चांगल्या प्रकारे. चांगलं मोठं डोनेशन त्यांच्याकडे जा आणि घ्या. लाखो रुपये देऊ शकतात ते. तर त्यांना देईन आणि त्यांना सांगेल बाबा रे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, उभारणीची सुरुवात झालेली आहे. किती लाख रुपये देताय हे आपले सांगा. अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. वास्तूची निर्मिती 3 वर्षामध्ये हो. त्याच्यासाठी जर पैसे लागत असतील तर दुसऱ्या जिल्ह्याला देखील आव्हान करा. तेथून देखील पैसा जमा करण्याचा प्रयत्न करा. परंतु वास्तू बांधत असताना जी वास्तू कुठलीही तडजोड न करता येणारे 100 वर्ष टिकेल अशा प्रकारची वास्तू निर्माण करा. एवढी मजबूतीने निर्माण करा की 100 वर्ष टिकेल. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.